ही थेट दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये अजित पवार यांचा हा रोड शो सध्या सुरू आहे। तब्बल 5 तासांचा रोड शो हा असणार आहे। सकाळी 10 ते 10:30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हा रोड शो जातोय। पुण्यातला हा रोड शो आपण थेट बघतोय। अजित पवार हे सर्वांना अभिवादन करतायत पुणेकरांना आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातले सगळे उमेदवार देखील आहेत आणि या रोड शो साठी तयार करण्यात आलेली ही गाडी खास गुलाबी रंगाची आहे आणि याच गाडीमध्ये हे सगळे उमेदवार त्याचसोबत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये पुण्यातील शिवाजीनगर, कसबा पेठ, पर्वती या भागामध्ये हा रोड शो निघालेला आहे। अजित पवार यांच्या रोड शो मध्ये टू व्हीलरवरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील सहभागी झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महानगरपालिकेसाठी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत असलेले त्यांचे उमेदवार हे देखील आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना आवाहन करतायत। अजित पवार हे सर्वांना अभिवादन करत पुण्याच्या गल्ल्यांमधनं हा रोड शो सध्या निघालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा। आज अजित पवार हे पुण्यामध्ये आहेत आणि खास हा रोड शो पुण्यामध्ये निघालेला आहे। दुसरीकडे पुण्यात भाजपकडनं आज जाहीरनामा देखील नुकताच प्रकाशित करण्यात आलाय। चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं। पुण्यातल्या या घडामोडी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा रोड शो तर दुसरीकडे भाजपचा पुणे महानगरपालिकेसाठी जाहीरनामा नुकताच प्रकाशित झालाय। प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला। 24/7 पाण्याच्या प्रकल्पाची सुद्धा सुरुवात आमच्या काळामध्ये झाली। आज आपण जर पाहिलं तर पुण्याच्या सर्व भागामध्ये समान पाणी पुरवठा व्हावा म्हणून याच्यामध्ये ही योजना आणली गेली आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत जवळपास 75 ते 80% काम त्याचं पूर्ण झालं। एकूण 82 टाक्यापैकी 67 टाक्या पूर्ण झाल्या आणि जवळपास 1800 किलोमीटरपैकी 1000 किलोमीटरपेक्षा अधिकची पाण्याची लाईन टाकून सुद्धा आता काम पूर्णत्वाकडे सुरू आहे। काम लवकर पूर्ण होईल। भामा आसखेडचा पाणी प्रकल्प सुद्धा आपण पाहिला की अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि आज या भामा आसखेडच्या प्रकल्पातनं पुणे शहराला 2.6 TMC पाणी सुद्धा आता याच कालावधीमध्ये आज पुणेकरांना देण्यात आम्हाला यशस्वी आम्ही झालो। पर्वतीतलं जलशुद्धीकरण केंद्र उभं केलं। पुण्याच्या नद्यांचे 2 प्रकल्प आज सुरू आहेत। आपल्यालाही सगळ्यांना त्याची कल्पना आहे। नदी संवर्धन असेल, नदी पुनर्जीवन असेल, नदीकाठ सुधारणा, आज याच्यामध्ये जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं त्या काळामध्ये जवळपास 930 कोटी 950 कोटी साधारणतः हे केंद्र सरकारनं महानगरपालिकेला अनुदान दिलं